तर मुलांनो, प्रश्न असा आहे की संख्या कशी तयार होते, कोणती संख्या तयार करायची आपल्याला? 27 ही संख्या तयार करायची. कोणती संख्या तयार करायची आहे? 27. आता ही 27 संख्या कशी तयार झाली बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26. किती कासव आहेत? हे 26 कासव आहेत. आणि ह्या 26 कासव मध्ये मी एक कासव एक मिसळलेला आहे. आता हा एक कासव, 26 कासव मध्ये मी हा एक कासव मिसळला तर किती कासव तयार झाले रे बघा. आता 10 20 21 22 23 24 25 26 27. किती कासव तयार झाले? 27. म्हणजे कोणतीही संख्या कशी तयार होते? एखाद्या संख्येमध्ये जर आपण एक मिसळला तर कोणती संख्या तयार झाली? नवीन पुढची लगतची संख्या तयार होत असते. आता 27च्या मागची संख्या कोणती आहे? 26. कारण की 27 पेक्षा 1 न 26 हे लहान आहे. 27च्या मागची संख्या कोणती? 26. तर कोणती नवीन संख्या कशी? 27 ही संख्या कशी तयार झाली? 26 मध्ये 1 मिसळल्यानंतर 27 ही नवीन संख्या तयार झाली आहे. तर मुलांनो, आता आपल्याला काय करायचं आहे? 27 ही संख्या आपल्याला विस्तारित रूपात लिहायची. विस्तारित रूपात म्हणजे लिहायचं म्हणजे काय करायचं? दशक वेगळा करायला लिहायचा आणि एकक वेगळा लिहायचा. झालं. आता इथं किती दशक आहेत बघा. आता 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 मासे म्हणजे किती? एक दशक. आता हे 10 मासे आणि हे 10 मासे किती झाले? 20 मासे. किती झाले? 20 मासे झाले. आणि हे किती मासे आहेत बघा बरं. आता 1 2 3 4 5 6 7 8. 8 नाही, एक मासा जास्त झालता. ठीक आहे. 1 2 3 4 5 6 7. हे किती मासे आहेत? 7 मासे. आता हे 20 मासे आणि हे एकटे एकटे असलेले 7 मासे यांची आपण केली बेरीज. आणि मग सगळे मासे मिळून किती झाले? 10 20 21 22 23 24 25 26 27. सगळे मिळून मासे किती झाले? 27. तर याला काय म्हणणार आपण? संख्या विस्तारित रूपात लिहा. काय म्हणणार याला आता आपण? संख्या विस्तारित रूपात लिहा. तर मुलांनो, आपल्याला 27 ही संख्या एकक दशक रूपात लिहायची. आता एकक दशक म्हणजे बघा आता किती आहेत हे मांडे मोजू आपण. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. किती अंडे आहेत हे? 20 अंडे. 20 अंडे म्हणजे किती बघा आता? 10 अंडे म्हणजे एक दशक. 10 अंडे म्हणजे एक दशक. आणि हे 10 अंडे म्हणजे 2 दशक. हा एक दशक आणि हा एक दशक. 2 दशक किती झाले? 20 म्हणजे 2 दशक. किती अंडे झाले मग आता हे? 2 दशक. किती अंडेत हे? 2 दशक अंडेत. आणि आता एकक, एकक म्हणजे काय? एकटं एकटं अंड. हे 2 दशक. आता हे किती अंडेत बघा? 20 21 22 23 24 25 26 27. आता हे ना आपण एकक रूपामध्ये कसं लिहिणार? 1 एकक 2 एकक 3 एकक 4 एकक 5 एकक 6 एकक आणि हे 7 एकक. मग 2 दशक झाले. 1 दशक 2 दशक. आणि मोकळे अंडे किती आहेत? 7 एकक. 7 एकक. मग 2 दशक आणि 7 एकक. 2 दशक आणि हे एकटे एकटे 7 अंडे. 7 एकक म्हणून किती अंडे झाले? 27 एकक. एकक का म्हणायचं? हे सुद्धा अंड एक एकच आहे ना. हे अंड सुद्धा एक आहे. एक अंड म्हणजे एकक. एक अंड म्हणजे एकक. मग आता हे 10 एकक, हे 10 एकक 20 एकक झाले. 21 एकक 22 23 24 25 26 27. 27 काय झाले? हे एकक झाले. 2 दशक आणि 7 एकक म्हणजे किती झाले? 27 एकक. 2 दशक आणि 7 एकक मिळून किती झाले? 27 एकक. तर मुलांनो, आता आपल्याला 27 ही संख्या सुट्ट्या रूपात लिहायची. आता सुट्टे करायला पाहिजे कारण की आपण गणित कशासाठी शिकतो? तर आपल्याला व्यवहार यायला पाहिजे म्हणून. मग व्यवहार येण्यासाठी आपल्याला पैसे नाणी हे सुद्धा कळायला पाहिजे की 27 रुपये म्हणजे किती. हे बघा आता हे 10 रुपये. हे किती रुपये? 10 रुपये. आणि हे 10 रुपये. हे 10 रुपये आणि हे 10 रुपये किती झाले? दोन्ही मिळून 20 रुपये झाले. बरोबर आहे का? 20 रुपयाच्या वरती घेतले मी 5 रुपये. हे किती झाले? 25 रुपये झाले. 10 रुपये 10 रुपये हे 5 रुपये 25 रुपये झाले.
25 रुपयाच्या वरती घेतले मी हे 2 रुपये. आता तुम्हाला 2 दिसत नसेल, हे बघा हे आहेत 2 रुपये. तर आता हे सगळे मिळून किती रुपये झाले बघा, 10, 20, 20 अधिक 5 किती झाले 25, 25 आणि 2 26, 27. हे रुपये किती आहेत 27 रुपये. आता तुम्हाला बेरीज येत नाही, पण तुम्हाला पैसे माहितीत की किती रुपये दुकानदाराला दिले तर काय भेटतं ते, म्हणून मी तुम्हाला बेरीज न सांगता सुद्धा हे सांगते की 27 रुपये म्हणजे किती 10 रुपये 10 रुपये. 10 रुपयाच्या वर 5 रुपये झाले 25 रुपये. 25 रुपयाच्या वर 2 रुपये घेतले 26, 27. किती रुपये झाले हे 27 रुपये. मग आता आपण हे कसं लिहिणार, 10 रुपये अधिक 10 रुपये अधिक 5 रुपये अधिक हे 2 रुपये. हे सगळे मिळून किती रुपये झाले आपले 27 रुपये. सगळे मिळून किती रुपये झाले 27 रुपये झाले. तर मुलांनो प्रश्न असा आहे की अधोरेखित अंकाची आपल्याला स्थानिक किंमत करायची, लिहायची. स्थानिक किंमत म्हणजे काय, त्या जागेवरून त्या अंकाची किंमत किती आहे. आता हे 7, हे 7 कुठं आहे, एककाच्या जागेवर, म्हणायची हा 7 एकक आहे. आणि हा जो 2 आहे तो 2 म्हणजे 2 दशक, एकक दशक. ह्याची जागा कोणती आहे, दशकाची जागा आहे. म्हणून आता ह्याची स्थानिक किंमत किती असणार आहे, दशकाची 2 दशक. आता हे 2 म्हणजे किती रे बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. हे 2 म्हणजे किती आहेत 20. हे 2 म्हणजे किती आहेत 20. आणि हे 7 म्हणजे किती बघा, 1 2 3 4 5 6 7. हे 7 म्हणजे 7. ह्या 2 ची स्थानिक किंमत किती आहे 20 आणि ह्या 7 ची स्थानिक किंमत आहे 7च. ह्या 2 ची स्थानिक किंमत 20 आहे, नीट लक्षात घ्या, हे खूप महत्वाचं आहे. ह्या 2 ची स्थानिक किंमत किती आहे 20 आणि ह्या 7 ची स्थानिक किंमत किती आहे 7. हे 7 म्हणजे 7च, पण हे 2 म्हणजे 2 आहेत का, नाही. हे 2 म्हणजे हे 20 आहेत. हे 2 म्हणजे किती आहेत 20 आहेत. तर मुलांनो आपल्याला आता 2 अंक दिलेले, 2 आणि 7. कोणकोणते अंक दिलेले 2 आणि 7. याच्यापासून काय म्हणलेलं आहे, आपल्याला लहान संख्या बनवायची. लहान संख्या बनवायची असेल तर लहान घ्यायची, पहिल्यांदा कोणती संख्या घ्यायची लहान. आता 2 आणि 7 मध्ये लहान अंक कोणता आहे 2 आणि मोठा अंक कोणता आहे 7. मग आपल्याला लहान संख्या तयार करायची ना, आपण पहिल्यांदा काय करणार, लहान अंक घेतला. पहिल्यांदा लहान अंक घ्यायचा आणि नंतर घ्यायचा मोठा अंक. मग कोणती संख्या तयार झाली आपली 2.7 27. कोणती संख्या तयार झाली 2.7 27. आता ह्याच्यापासून आपल्याला मोठी संख्या तयार करायची. मी काय करणार, मोठा अंक सुरुवातीला घ्यायचा आणि लहान अंक नंतर घ्यायचा. मग मोठी संख्या कोणती तयार झाली 7.2 72. मोठी संख्या कोणती तयार झाली 7.2 72 आणि लहान संख्या कोणती तयार झाली 2.7 27. लहान संख्या झाली 2.7 27 आणि मोठी संख्या तयार झाली 7.2 72. किती सोपं आहे बघा बरं. लहान संख्या तयार करायची की पहिल्यांदा लहान अंक घ्यायचा आणि मोठी संख्या तयार करायची असलं तर मोठा अंक पहिल्यांदा घ्यायचा. मोठी संख्या झाली 72 आणि लहान संख्या झाली 2.7 27. किती सोपं आहे. तर मुलांना आता आपल्याला 2 संख्या दिल्या 27 आणि 24. काय म्हणलेलं आहे, ह्या 2 संख्यातलं मोठं कोण आहे ठरवा. किती सोपं आहे. पण आता बघा संख्या लहान मोठी संख्या ठरवत असताना दशकाकडे बघायचं. ह्याचा दशक कोण आहे 4 आणि हे 2. 4 आणि 2 एकक दशक. ह्याचा दशक 2 आहे, एकक दशक. ह्याचा दशक 2 आहे. म्हणजे ह्याची स्थानिक किंमत 20 आहे आणि ह्याची पण 20 आहे. हे दोघं पण 20-20. मग कसं ठरवणार कोण आहे लहान मोठं. मग ह्या दोघांना सोडून द्यायचं. मग आता ह्याचा एकक कोण आहे 7 आणि ह्याचा एकक आहे 4. हा एकक 7 आणि 4. आता 7 आणि 4 मध्ये मोठं कोण आहे बघा. आता हे दोघं जण दशक सेम आहेत, त्याच्यामुळे आता ह्याच्याकडून आपल्याला ठरवता येत नाही. मग ह्याच्याकडे किती आहेत बघा 7 आहेत. 1 2 3 4 5 6 7. ह्याच्याकडे 7 आणि याच्याकडे बघा आता 1 2 3 4. याच्याकडे 4 आहेत, याच्याकडे 7 आहेत, याच्याकडे 4 आहेत. मग आता मोठं जास्त कुणाकडे आहेत, याच्याकडे जास्त आहेत. म्हणजे मगरीचं तोंड कुणाकडे असणार 7 कडे. मगरीचं तोंड 7 कडे असणार. म्हणजे 27 मोठे आहेत 24 पेक्षा, 24 लहान आहेत 27 पेक्षा. तर मुलांनो आपल्याला चढत्या आणि उतरत्या क्रमानं संख्या लावायच्या. चढत्या म्हणजे पायऱ्या जेव्हा आपण चढत असतो तेव्हा आपण काय करतो, सगळ्यात आधी लहान पायरीवर चढतो आणि नंतर मोठ्या पायरीवर आणि शेवटी मग सगळ्यात मोठ्या पायरीवर आपण चढत असतो. तर आपल्याला 3 संख्या दिलेल्या आहेत बघा. 1.2 12, 1.7 17 आणि 2.4
24 ह्या 3 संख्या दिलेल्या आहेत. तर आपल्याला चढत्या क्रमाने लावायचे. मग सगळ्यात लहान संख्या कोणती? 24, 17, 12 मध्ये सगळ्यात लहान संख्या कोणती आहे? 12. 12 ही संख्या कुठे येणार? मग सगळ्यात खालच्या पायरीवर. 12 पेक्षा मोठी संख्या कोणती आहे? 17 आणि 24 मध्ये कोणती संख्या आहे? 24 पण मोठा आहे, पण ती सगळ्यात वरच्या पायरीला. हे 24 आहे की नाही? सगळ्यात वरच्या पायरीला मोठी आहे म्हणून. आणि मग राहिलं कोण? 27. मग 12 पेक्षा मोठी आहे आणि 24 पेक्षा लहान आहे म्हणून 17 ही संख्या मधल्या पायरीला येईल. आता मी ह्या संख्या काय केल्या? पायरीवर ठेवल्या. आता मी ह्यांचा चढता क्रम लावणार आहे. मग पायऱ्या चढत असताना, मी पायऱ्यावर चढत असताना मला पहिल्यांदा कोण भेटलेला आहे? 12. पहिल्यांदा कोण भेटलं मला? 12. आता हे इथं स्वल्प विराम द्यायचा आपल्याला. हा खूप छोटा द्यायचा, असा मोठा नाही द्यायचा, खूप छोटा द्यायचा. असा असं पेन ठेवायचं, असं करायचं. किती सोपं आहे. 12 लिहिलं मी, स्वल्प विराम दिला. तर 12 पेक्षा मोठी संख्या कोणती आहे? 17. 12 पेक्षा मोठी संख्या कोणती आहे? 17. आणि 17 पेक्षा मोठी सगळ्यात मोठी संख्या कोणती आहे? 24. हा झाला आपला चढता क्रम. 12, 12 पेक्षा मोठं 17, 17 पेक्षा मोठं 24. चढत्या क्रमाला पहिली संख्या ही लहान असते. आता उतरता क्रम. उतरायचं म्हणजे वरून खाली यायचं. वर सगळ्यात वर कोणती संख्या आहे? 24. कोणती संख्या वरती सगळ्यात मोठी संख्या कोणती आहे? 24. 24 पेक्षा लहान संख्या कोणती आहे? 17. 24 पेक्षा लहान संख्या कोणती आहे? 17. आणि 17 पेक्षा लहान संख्या कोणती आहे? 12. सगळ्यात लहान संख्या आहे 12. चढता क्रम काय झाला आपला? 12 पेक्षा मोठा आहे 17, 17 पेक्षा मोठा आहे 24. आणि उतरता क्रम काय झाला? सगळ्यात मोठी आहे 24, त्याच्यापेक्षा लहान आहे 17 आणि 17 पेक्षा लहान आहे 12. हा झाला आपला उतरता क्रम. तर मुलांनो, आता आपल्याला 27 ही संख्या अंकात अक्षरात लिहायचे. तुम्हाला सुद्धा माझ्यासोबत लिहायचं आहे. हळूहळू लिहा, घाई करू नका. चांगला अक्षर काढा. चांगलं अक्षर काढणं खूप आवश्यक आहे. छान व्यवस्थित लिहायचं. माझ्यासारखं घाण अक्षर काढू नका तुम्ही. माझ्यापेक्षा भारी अक्षर काढा. ठीक आहे? आपण लिहूयात आपण 27. हळूहळू लिहा बाळांनो. आणि जर तुमचं मागं पडलं तर काय करायचं? व्हिडिओ संपल्यानंतर राहिलेलं लिहायचं. ठीक आहे? वाचत लिहायचं. वाचत लिहिलं की आपण खूप हुशार होतो. माहिती का तुम्हाला? 2.7 स ता वी स. आता 27 लिहित असताना बघा, स तला जोडले, तला जोडून तिथं काना दिलेले. सत्ता ता आपण जोरानं म्हणतो ना, म्हणून ता. वला दुसरी वेलांटी वी स. 27. पुढे बघा 2.7 स ता वी स. 2.7 27. 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 2.7
27 2.7 27 2.7 27 2.7 2.7 2.7 27 2.7 2.7 27 2.7 2.7 2.7 27 2.7 27 2.7 तर हे झालेलं आहे आपलं 2.7 किती संख्या आहे ही 2.7 याला काय म्हणायचं संख्या अंकात आणि अक्षरात लिहिणे. आता हे झालं लिहिलेलं आहे ते अंकात आहे आणि हे 27 आहे ते अक्षरात. हे अंकातलं 27 आणि हे आहे अक्षरातलं 27. तर मुलांना आता आपल्याला काय करायचंय 27 हा अंकाचा आपण शिकणार आहोत. तर 27च्या मागचं कोण आहे पुढचं कोण आहे हे पण बघावं लागतं ना. संख्या शिकायची म्हणजे सगळं लक्ष द्यावं लागतं. त्याच्यात एकक कोण आहे दशक कोण आहे मागं कोण आहे पुढं कोण आहे लहान कोण आहे मोठा कोण आहे एकक आहे का दशक आहे का सगळं बघावं लागतं. तर आता ही 27 संख्या आहे ना ह्याच्यामध्ये मागं कोण आहे पुढं कोण आहे बघायचं. आता आपल्याला 27 ही संख्या आहे. आता 27च्या मागं कोण आहे 27च्या मागं आहे आपला 26. जर आपल्याला संख्या पट्टी नाही मग आता आपण कसं ठरवणार की 27च्या मागं कोण आहे असली पट्टीच नाही आपल्याकडे. तर 27 मधून 1 गेला 1 कमी करायचा 27च्या मागं कोण आहे मग 26. आता 27च्या पुढची संख्या हे 27 आहे 27च्या पुढची संख्या कोणती आहे 28. 27च्या पुढची संख्या कोणती आहे 28. 27च्या मागची संख्या आहे 26 आणि 27च्या मागची संख्या आहे 28. तर मुलांनो प्रश्न असा आहे 26 आणि 28 26 आणि 28 यांच्या मधली संख्या कोणती. 26 आणि 28 ह्या दोन संख्यांच्या मधली संख्या कोणती आहे बघा. ह्या दोन संख्यांच्या मधली संख्या आहे आपली 27. 26 आणि 28च्या मधली संख्या कोणती आहे 27. 26 27 28 26 आणि 28च्या मधली संख्या कोणती आहे 27. तर मुलांनो आता आपल्याला बेरीज करायची. माझ्याकडे बघा आता 27 रुपये आहेत. किती रुपये आहेत 27 रुपये आणि मला आजीने आमचे 3 रुपये दिले. किती रुपये दिले 3 रुपये केले. आता माझ्याकडचे पैसे वाढले. पैसे 27 रुपये होते 3 रुपये आजीने दिले. आता माझ्याकडचे पैसे वाढले म्हटलं मी काय करणार बेरीज करणार. मग 27 मधले माझे 3 रुपये वाढले. मग आता माझ्याकडे किती रुपये झाले बघू. आता हे 27च्या पुढे 3 घरं मोजणार मी. 1 2 3 28 29 30. आता माझ्याकडे किती रुपये झाले रे 30 रुपये झाले. पण मला वाटलं की माझ्याकडे असली पट्टीच नाही मी कशी बेरीज करू. मग अशा वेळेला काय करायचं आपण 3 रेषा मारायच्या 1 2 3. मग आता 27 म्हणायचं फक्त मोजायचं नाही. 27 28 29 30. आता माझ्याकडे किती रुपये झाले 30. जर तुम्हाला वाटलं मी खूप हुशार आहे
मी असल्या रेषा बिषा मारत नसतो, मी बोटावर मोजतो. तर मग तुम्ही काय करायचं, 3 कांड्या काढायच्या. 1 2 3 इथं ठेवायचा अंगठा. आता 3 कांड्या काढल्या आपण. मग आता 27च्या पुढे मोजायचं. तुम्ही पण कांडी काढा, असं माझ्यासारखं बोट काढा आणि मोजा. 27 28 29 30. किती झाले हे? 30. किती झाले? 30. किती सोपं आहे बघा बरं बेरीज करायचं. बेरीज करायचं म्हणजे पुढे मोजायचं. आता मुलांना आपल्याला वजाबाकी करायची. वजाबाकी म्हणजे काय? कमी करायचं. हे बघा माझ्याकडे 27 रुपये होते. 27 रुपये होते आणि त्याच्यातले माझ्याकडून 24 रुपये खर्चले. काय झालं? 24 रुपये खर्चले. आता माझ्याकडे किती रुपये राहिले? 27 रुपये होते, 24 रुपये खर्चले. आता खर्चले म्हणजे कमी झाले. कमी झाले म्हणजे मी केली वजाबाकी. आता 27च्या मागे 24 पर्यंत मोजायचं आपल्याला. 27च्या मागे 24 पर्यंत मोजलं. 1 2 3. आता माझ्याकडे किती रुपये राहिले? मग 3 रुपये राहिले. किती रुपये राहिले? 3. हे बघा 1 2 3. 24 27च्या मागे किती घराला आहे? 3 घराला 24 आहे. पण आता हे तुमच्याकडे पट्टी नाही, मग तुम्ही कसं करणार? 27च्या मागे 24 पर्यंत मोजत जायचं. 27 26 25 24. हे बघा 4ला बरोबर थांबलं. 1 2 3. आता हे थोडंसं अवघड जातं बाळ, पण ह्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? उलटी उजणी येणं आवश्यक आहे. तुम्हाला उलटी उजणी येणं खूप आवश्यक आहे. तर समजलं? आता आपल्याला अजून एक वजाबाकीचं गणित करायचंय. माझ्याकडे 15 चॉकलेट आहेत, त्याच्यातले 9 चॉकलेट मी खाऊन टाकले. खाऊन टाकले म्हणजे वजाबाकी. खाऊन टाकले म्हणजे वजाबाकी, कमी केलं. आता आपल्याला काय करायचं आहे? 9 पासून 15 पर्यंत फटफटी चालवायची. ब्रुम ब्रुम. 9 10 11 12 13 14 15. किती बोट निघाले बघा बरं. आता 1 2 3 4 5 6. किती कांड्या निघाल्या? 6. ही झाली वजाबाकी. आता वजाबाकी करत असताना मला जर वाटलं मी रेषा मारून करतो, मला अवघड येते वाटते, असं बोटावर येत नाही. मग 9 पासून 15 पर्यंत रेषा मारायच्या. 9 फक्त म्हणायचं. 9 10 11 12 13 14 15. किती रेषा मारल्या बघा मी आता? 1 2 3 4 5 6. किती रेषा मारले मी? 6. 15तून 9 गेले, किती राहिले? 6. ही सुद्धा छोटी वजाबाकी आणि ही आहे ती मोठी वजाबाकी. ठीक आहे, सगळ्यांना वजाबाकी समजलं? वजाबाकी म्हणजे माग मोजायचं, कमी करायचं. तर मुलांनो, तुम्हाला आता माझ्यासोबत उजळणी लिहायची. आपण वाचत उजळणी लिहू. उजळणी कधीच लिहित असताना मुक्यानं उजळणी लिहायची नाही, नेहमी उजळणी ही वाचतच लिहायची. चला आता वाचत लिहू आपण. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 दशक 1 11. 1 दशक 2 12. 1 दशक 3 13. 1 दशक 4 14. 1 दशक 5 15. 1 दशक 6 16. 1 दशक 7 17. 1 दशक 8 18. 1 दशक 9 19. 2 दशक 20. 2 दशक 1 21. 2 दशक 2 22. 2 दशक 3 23. 2 दशक 4 24. 2 दशक 5 25. 2 दशक 6 26. 2 दशक 7 27. 2 दशक 8 28. 2 दशक 9 29. 3 दशक 30. 3 दशक 30. 1 दशक 2 दशक 9 29. 2 दशक 8 28. 2 दशक 7 27. 2 दशक 6 26. 2 दशक 5 25. 2 दशक 4 24. 2 दशक 3 23. 2 दशक 2 22. 2 दशक 1 21.
2 दशक 1 21, 2 दशक 2 22, 2 दशक 3 23, 2 दशक 4 24, 2 दशक 5 25, 2 दशक 6 26, 2 दशक 7 27, 2 दशक 8 28, 2 दशक 9 29, 3 दशक 30, 3 दशक 30, 2 दशक 9 29, 2 दशक 8 28, 2 दशक 7 27, 2 दशक 6 26, 2 दशक 5 25, 2 दशक 4 24, 2 दशक 3 23, 2 दशक 2 22, 2 दशक 1 21, 2 दशक 1 21, 2 दशक 2 22, 2 दशक 3 23, 2 दशक 4 24, 2 दशक 5 25, 2 दशक 6 26, 2 दशक 7 27, 2 दशक 8 28, 2 दशक 9 29, 3 दशक 30, 3 दशक 30, 2 दशक 9 29, 2 दशक 8 28, 2 दशक 7 27, 2 दशक 6 26, 2 दशक 5 25, 2 दशक 4 24, 2 दशक 3 23, 2 दशक 2 22, 2 दशक 1 21, 2 दशक 1 21, 2 दशक 2 22, 2 दशक 3 23, 2 दशक 4 24, 2 दशक 5 25, 2 दशक 6 26, 2 दशक 7 27, 2 दशक 8 28, 2 दशक 9 29, 3 दशक 30, 3 दशक 30, 2 दशक 9 29, 2 दशक 8 28, 2 दशक 7 27, 2 दशक 6 26, 2 दशक 5 25, 2 दशक 4 24, 2 दशक 3 23, 2 दशक 2 22, 2 दशक 1 21, 2 दशक 1 21, 2 दशक 2 22, 2 दशक 3 23, 2 दशक 4 24, 2 दशक 5 25, 2 दशक 6 26, 2 दशक 7 27, 2 दशक 8 28, 2 दशक 9 29, 3 दशक 30, 3 दशक 30, 2 दशक 9 29, 2 दशक 8 28, 2 दशक 7 27, 2 दशक 6 26, 2 दशक 5 25, 2 दशक 4 24, 2 दशक 3 23, 2 दशक 2 22, 2 दशक 1 21, 2 दशक 1 21, 2 दशक 2 22, 2 दशक 3 23, 2 दशक 4 24, 2 दशक 5 25, 2 दशक 6 26, 2 दशक 7 27, 2 दशक 8 28, 2 दशक 9 29, 3 दशक 30, 3 दशक 30, 2 दशक 9 29, 2 दशक 8 28, 2 दशक 7 27, 2 दशक 6 26, 2 दशक 5 25, 2 दशक 4 24, 2 दशक 3 23, 2 दशक 2 22, 2 दशक 1 21, 2 दशक 1 21, 2 दशक 2 22, 2 दशक 3 23, 2 दशक 4 24, 2 दशक 5 25,
2.6 26, 2.7 27, 2.8 28, 2.9 29, 3.30, 3.30, 2.9 29, 2.8 28, 2.7 27, 2.6 26, 2.5 25, 2.4 24, 2.3 23, 2.2 22, 2.1 21. तर मुलांनो, राहिलेल्या 2 ओळी तुम्ही लिहायचे. तुमचं जर राहिलेलं असं लिहायचं तर तुम्ही थांबू नका, व्हिडिओ संपल्यावर पण तुमचं जे राहिलेलं आहे ते पूर्ण करायचं तुम्हाला. ठीक आहे? ओके.